नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की भाजीपाला कुठला या हंगामामध्ये पावसाळी हंगामात लागवड करता येतो. तर त्यामध्ये भेंडी आहे, गवार आहे, चवळी, वाल, मिरची, टोमॅटो, वांगी, शेपू, पालक, चुका, काकडी तर इत्यादी वेलवर्गीय भाज्या सगळ्या आपण जवळपास या पावसाळी हंगामामध्ये लावू शकतो. तर त्यासाठी आता कुठलं नियोजन काय केलं पाहिजे, तर त्यामध्ये योग्य जमिनीची निवड केली पाहिजे. जमीन सुपीक असली पाहिजे, चांगली जमीन निवडायची, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडायची. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की उंच गादी वाफे त्या भाजीपाल्यासाठी लागवड करण्यासाठी वापरायचे. त्यानंतर चांगलं कुजलेलं शेणखत आपल्याला लागवडीसाठी वापरायचं आहे. त्यानंतर योग्य वाणांची निवड करायची. ज्या वाण आपण पावसाळी हंगामामध्ये शिफारस केलेली आहे तेच वाण आपल्याला लागवडीसाठी वापरायचे. त्यानंतर लागवडीचं अंतर जे आहे ते सुद्धा व्यवस्थित, लागवडीचं अंतर जे आपल्याला रिकमेंडेड केलेलं आहे त्याच अंतरावर लागवड झाली पाहिजे. कमी अधिक प्रमाणात लागवड करायची नाही अंतरावर. त्यानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठी काही खबरदारी आपण घ्यायची. तर जमिनीमध्ये चर वगैरे करू शकतो, छोटे छोटे पाणी, अतिरिक्त जे पाणी आहे ते जमिनीच्या बाहेर काढायचं आहे. त्यानंतर रोगराई आहे किंवा किडी आहे यांचं वेळोवेळी 2-3 दिवसामध्ये ऑब्झर्वेशन झालं पाहिजे. त्यावरती त्वरित लगेच नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे, कारण जास्त जर त्याचा म्हणजे अतिरेक झाला तर लगेच आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकतं. त्यानंतर संतुलित खत व्यवस्थापन, योग्य जेवढं आवश्यक आहे तेवढंच खत व्यवस्थापन आपण या भाजीपाला पिकामध्ये करणं आवश्यक आहे. त्यानंतर वेलवर्गीय जे भाजीपाला पीक आपण लागवड केलेले आहे तर त्यामध्ये त्या भाजीपाला पिकांना मांडव किंवा आधार देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे फळांची प्रत चांगली होते, उत्पादनामध्ये वाढ होते. आणि वेळेवर तण नियंत्रण करणं, कारण पावसाळा हंगाम म्हटलं की तण नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे रोगराईसुद्धा जास्त वाढू शकते, म्हणून आपण वेळेत तण नियंत्रण करणं खूप आवश्यक आहे. तर हे 10 मुद्दे किंवा 10 गोष्टी आपण लक्षात घेतल्या की चांगल्या प्रकारे उत्पादन आपण भाजीपाल्यांचं घेऊ शकतो. धन्यवाद.